हे बघा मित्रांनो, अस्मिनने केवढं काय काय दिलंय आपल्याला, फ्रुटी वगैरे ज्यूस. याच्या बदले दुसरा अस्मीच्या हालत बघ, अख्खा भाऊजी झालाय. दिसतोय. हा बघा मित्रांनो, बुर्ज खलिफा. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो धमरिया पोर्टला. जबल अली पोर्टला आम्हाला बर्थिंगसाठी नाही बोलले आणि आम्ही कंटिन्यू 4 दिवस अँकर वरती होतो जबल अलीला. पोर्ट वरती सुद्धा जायला निघालेलो पण नाही गेले. आता चाललो सेलिंग वरती आहोत आणि दुबई आहे, दिसत नाही, धुकं पडलाय म्हणून. चला आता जातोय, कारण आता माझा वॉच सुद्धा स्टार्ट होईल 12 वाजता, म्हणून इंजिन मध्ये जावं लागेल. कारण आमच्यात असे आहेत एक कलाकारी की टाइम टू टाइम वॉचवाले आहेत. 5 मिनिट एक्स्ट्रा बसणार नाही 5, त्यामुळे फटाफट जातो आता इंजिन मध्ये. तर इंजिन मध्ये जाऊन भेटतोय मी.
2 hours later. तर मित्रांनो वॉचवरनं आलो, फ्रेश वगैरे झालो. आपला वॉच संपता आपण हमरियाला सुद्धा पोहोचलो. आता बर्थिंग आहे का अँकर अजून काय माहिती नाहीये, पण आपण तर पोहोचलोच आहोत हमरिया पोर्टला. पण आता सौरभ बोललाय की अँकर आहे, पण बघू आता काय होते ते. आणि बुर्ज खलिफा दिसतोय का बघू, आम्हाला तर दिसतोय पण व्हिडिओ मध्ये हा नॉर्मली दिसतोय मित्रांनो बुर्ज खलिफा. हा दिसतोय हा बघा मित्रांनो बुर्ज खलिफा. चला तर मित्रांनो आता वाजल्यात 7 आणि आम्ही हमरिया पोर्टला आता एंटर करतो. म्हणजे बर्थिंग होता 1 तास त्याच्यामध्येच निघून जाईल. 8 वाजतील. जेवून आज आपल्याला जायचं मार्केटमध्ये. का तर माझी भाची आहे, तिने मला डॉल सांगितलंय. कारण मागच्या ब्लॉग मध्ये तिने मी शॉपिंग करायला गेलो तर डॉल बघितली होती, तर तिला ती डॉल हवी आहे. तर ती डॉल घेण्यासाठी मला जायचं आहे. तर जसं बर्थिंग होईल तसं मी लगेच निघून जाईल, कारण 9 वाजेपर्यंत ते शॉप बंद होतात. चला हा पोर्ट आहे आणि आम्ही पोर्ट मध्ये आता एंट्री करतो. तर मित्रांनो आम्ही आता आलो पोर्ट वरती. हालत भरपूर खराब होणार आहे, कारण इमिग्रेशन पासून भरपूर लांब बर्थिंग झालाय आमची. आणि इमिग्रेशन भरपूर लांब आहे. चालत जाता हालत खराब होणार आहे. काय बघू आता काय होते, कारण बोलतात की कार्गो पण स्टँड बाय आहे, जायला भेटेल नाही भेटेल बघू. ट्राय तर करू जाण्याचं बाहेर. टगबोट सुद्धा इकडे एक तिथे आहे. जातो आता. अँकर ड्रॉप करायचं आहे मला, अँकर ड्रॉप करण्यासाठी जायचं. चला तर मित्रांनो आम्ही बर्थिंग वगैरे झालो आता पोर्ट वरती, हमरिया पोर्टला. आता कार्गो काय आहे अजूनपर्यंत आम्हाला काय माहिती नाहीये. पर एक टेन्शन नाहीये की वायफाय जागेवरती भेटला आम्हाला. तर वायफाय यूज करायचा, घरी फॅमिलीची वगैरे बोलावं लागेल. आणि मार्केटला सुद्धा जायचं, पण अजूनपर्यंत एजंट नाही आलेले. म्हणत एजंट आला का आम्ही लगेच मार्केटमध्ये जाणार आहे, कारण थोडी शॉपिंग करायची आहे. तर आता जातोय. भूक सुद्धा लागले, 8 वाजले. त्यामुळे जातोय, जेवतोय आणि येतोय, कारण 12 वाजता पुन्हा वॉच सुद्धा आहे. चला पटापट आपण जाऊ मेशरूम मध्ये. शिप माझी बर्थिंग होती आणि त्याच्या मागोमाग माझा मित्र आहे अस्मिन, त्याची सुद्धा शिप आमच्या मागोमाग बर्थिंग आली. अस्मिनला माहिती नाहीये, पण मी आता चाललो आहे त्याच्या शिपवरती. कॅप्टनची परवानगी घेतली आणि आता बघूया अस्मिनचं रिॲक्शन काय असेल आणि काय नाही ते. तुम्ही कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आपण एवढं चालत आलो, नाही करताना 300-400 मीटर चालत आलो. आणि अस्मिन गेला इमिग्रेशनसाठी. आता पुन्हा परत रिटर्न चाललो शिपवरती, कारण मी बोलला होता की 10 मिनिटात आलो. आता अस्मिन कधी येईल कधी नाही काय माहिती नाही, त्यामुळे आपण इज्जतीमध्ये परत रिटर्न जाऊ पाहिजे. तर परत येऊ रिटर्न 1 तासानंतर. आता जातो शिपवरती. तर मित्रांनो मी गेलो होतो, परत आला. आता परत 1 तासानंतर चाललो शिप अस्मिनच्या शिपवरती. अस्मिनला सांगितलं म्हणजे की आमची सुद्धा शिप आलाय असं मी मेसेज केला होता ताईला. तर ताईने अस्मिनला सांगितलं, तर अस्मिनचा सुद्धा मला मेसेज आला. आता चाललोय मी आता अस्मिनच्या शिपवर. तरी अस्मिनची शिप आहे आणि ह्या शिपवर अस्मिन काम करतोय. आता आलाय का माहिती नाही अस्मिन, पण मी आलाय, कारण तो बोलला अर्धा तासानंतर मी येतोय. पण मी आला तर बघू काय आहे का नाही. तर अस्मिनची हालत बघ, अख्खा भाऊजी झाला. पूर्ण दाढी बिडी वाढून एकदम साधू संत झालाय, साधू संत. अस्मिन आलाय आणि तुम्ही हालत बघितली असेल अस्मिनची काय झालाय. ती पूर्ण दाढी बिडी वाढून एकदम. हे बघा मित्रांनो अस्मिनने केवढं काय काय दिलंय आपल्याला. फ्रुटी वगैरे ज्यूस. याच्या बदले दुसरं कॅन दिल्याचं तरी चाललं असते. ये रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके. बघा सागर भाऊजी बघ, आता त्याला तरी काय बोल, मला बोलत असतो तर. हा मित्रांनो जस्ट मी अस्मिनच्या शिपवरनं निघालो आणि अस्मिनने एवढं मला काय काय खाऊ दिलं की पिशवी उचलत सुद्धा नाहीये.
कारण तो मला कधीपासून बोलत होता की तू मला भेटेल तेव्हा मी तुला खाऊ देतो, तू टेन्शन नको घेऊ. आणि फायनली भेटलोय आणि एवढं खाऊ दिलाय की मला उचलत सुद्धा नाही. आणि जस्ट आलो अस्मिनच्या शिपवरनं, पूर्ण माझ्या दोन्ही हात दुखत आहेत. एवढा खाऊ दिलाय की पूर्ण पिशवी वजन होते आणि दोन्ही हात दुखत आहे, कारण भरपूर लांब होता. आलो आता बघूया आपल्याला अस्मिनने एवढं काय दिलाय की एवढी त्याची जी पिशवी होती तेवढी वजन होती. तुम्हाला दाखवतो त्यांनी काय काय दिलं आणि काय नाही ते. मॅगी, खजूरचे 2 पॅकेट दिलेत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. मँगोचे हे फ्रुटी 12 दिल्यात. याचा एक पूर्ण कॅन दिलाय त्याने, म्हणजे 4 आहेत त्या कॅन मध्ये. हे 4 आहेत पूर्ण मित्रांनो. त्याच्यानंतर फंटाचे किती बॉटल आहेत? 3 फंटाचे बॉटल आहेत. स्प्राईट, त्याच्यावरनं स्प्राईट किती दिल्यात? 4 स्प्राईट एवढं दिलं त्याने, कारण तो मला कधीपासून माझ्या मागे लागलेला की तू मला भेट, मी तुला खाऊ वगैरे सर्व देतो, तू टेन्शन नको घेऊ. कारण भरपूर म्हणजे चांगला माणूस आपल्यासाठी तर खूप चांगला आहे, कारण आपल्याला भरपूर सपोर्ट करत असतो तो प्रत्येक टायमाला. इथेच नाही, इंडियामध्ये जरी असला मी तरी मला फोनवरती फोन करून तो बोलत असतो कुठे आहे, ये तू ये. कारण मी जास्त नाही जात वडराईला, तो जो येतो तेव्हा. पण तो दांडीला आला का मग आमची फुल मजा असते मित्रांनो. तर चला अस्मिन, थँक्यू. आता काय बोलू अस्मिन, भाऊजी बोलू का मित्र बोलू? कारण भाऊजी पण लागतो, मित्र पण लागतो. पण थँक्यू सांगेल, खूप म्हणजे खूप थँक्यू की एवढं काही दिल्याबद्दल. कारण तो अजूनपर्यंत माझ्या मागे लागलेला की बोलतो ऍक्च्युली त्यांच्या शिपवरती काम चालू आहे म्हणून, नाही तर तुम्हाला अजून बोलत होता की तुला अजून देतो मी, पण काम चालू असल्या कारणाने थोडा हे झालं. पण एवढं दिलं ते सुद्धा भरपूर म्हणजे भरपूर आहे मित्रांनो. पण तुम्हाला दाखवतो काय काय दिलाय ते भाऊने आपल्याला. हे बघा, 2 खजूरचे बॉक्स, हे मँगोची फ्रुटी दिल्यात, हे दिलाय स्प्राईट दिलाय, फंटा, मॅगी. बस मित्रांनो, अजून काय पाहिजे आपल्याला? आपल्या मित्राने एवढं दिलंय त्यासाठी थँक्यू एकदा पुन्हा. चला तर मित्रांनो, अस्मिनला भेटून वगैरे आलोय. आता आलो, फ्रेश वगैरे झालोय, थोडा रेस्ट करतोय, नंतर मग वॉचला जायचंय. तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट.